नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. माझ्या प्रिय भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खतरनाक झालेला, कारण मी तुम्हाला इंस्टाग्राम स्टोरीद्वारे सांगितलं होतं. यार मित्रांनो, बर्थडे स्पेशल व्हिडिओ आपण मागच्या म्हणजे 1 महिना तर झालेलाच असेल, आपण व्हिडिओ बनवला नाही. आणि बनवला तर असा बनवलेला आहे की तुम्ही बघसाल तेव्हा तुम्हाला कळेल की आजचा व्हिडिओ किती खतरनाक झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल एक ट्रेंडिंगला मूवी चाललेली आहे KGF. तर KGF 2 चॅप्टर 2 आहे आणि त्यामधला हे ट्रेंडिंगला सॉन्ग आहे आणि त्या सॉन्गवर आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडेल, आय होप आवडलेलंच, कारण तुम्ही त्यामध्ये स्वतःच्या मित्राचे फोटो, स्वतःच्या भावाचे फोटो आणि इतर कोणाचे पण फोटो यूज करून असा व्हिडिओ बनवू शकाल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडणार तुम्हाला. जर तुम्ही तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवर जर फर्स्ट टाइम आला असेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल तुम्हाला एकदम फ्री विदाउट पासवर्ड आपल्या वेबसाईटवरून मिळून जातील. तर चला मित्रांनो, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईनच करून घेऊ शकाल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. इंस्टाग्रामला पण फॉलो करून घेऊ शकाल. इंस्टाग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. तर चला, जरा वेळ नाही घालवता, तुम्ही आजचा आपला व्हिडिओ बघा, त्यानंतर आपण आजच्या रुटीनला सुरुवात करून घेऊयात. तर सिंपली मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे. अलर्ट मोशन ॲप तुम्हाला टेलिग्रामला मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकाल. फर्स्ट बिटमार्क प्रोजेक्ट, शेक प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि www.enperating.in तुम्ही गुगल बाबाला सर्च पण करू शकाल. तर बिटमार्क ओपन करायचा, असल्या प्रकारचा बिटमार्क तुमच्यासमोर येऊन जाणार. असल्या प्रकारचा बिटमार्क आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे फर्स्ट ऑफ ऑल एक फोटो. तर तुम्हाला इथं फोटो ॲड करायचा आहे, सॉरी फोटो नाही, PNG ॲड करायचे आहे. तर जे काही PNG आहे मित्रांनो, ते आपण इथं ॲड करून घ्यायचे. त्याच्या अगोदर हा 23 सेकंदाचा जो काही व्हिडिओ आहे ते ॲड करून घ्यायचा आहे. याला मित्रांनो इथनं राईट साईडपासून कट करून 3 डॉट ऑप्शनला जाऊन फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर इथनं मित्रांनो याला ॲड करायचं, तुम्हाला इथं एक हॅपी बर्थडे भाऊ जे काही PNG आहे मित्रांनो ते ॲड करायचे. याला झूम करून घ्यायचं आहे. आता झूम केल्यानंतर मित्रांनो मध्यभागी तर हे ॲडजस्ट झालेलं आहे. मध्यभागी ॲडजस्ट झाल्यानंतर याला स्क्रोल डाऊन करायचं आहे फर्स्ट बिटमार्कपर्यंत. आता इथपर्यंत स्क्रोल डाऊन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथनं फोटो ॲड करायचे, तुमच्या स्वतःच्या भावाचे, फ्रेंडचे. तुम्हाला मी जे फोटो ॲड केले ते नाही करायचे, मी ते डेमोसाठी केलेले आहेत. तुमच्या भावाचे, फ्रेंडचे, कोणाचे पण तुम्ही फोटो ॲड इथं करून घेऊ शकाल. तर मित्रांनो, आपण सिम्पली तेच फोटो ॲड करून घेऊयात. तर पहिला असे फोटो ॲड करायचे आहेत. आता बघू शकाल एक एक करून फोटो ॲड करायचे आपल्याला. फोटो ॲड करताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, जे फोटो ॲड नव्हते त्याला 3 डॉट ऑप्शन अजून हा फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. परत फोटो ॲड करणं स्टार्ट करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथं सगळ्यात आखरीपर्यंत फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे. याला 3 डॉट ऑप्शन जाऊन फिल स्क्रीन करतो मी. परत समोर जातो, इथं ॲड करतो, 3 डॉट ऑप्शनला जाऊन फिल स्क्रीन, खाली ॲडजस्ट करतो. परत एक फोटो ॲड करायचा आहे. तर तुम्हाला एक एक करून असे सर्व फोटो इथं ॲड करायचा आहे. फोटो मित्रांनो ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकाल इथं मी शेक 3 लिहून दिलेला आहे. इथं पण फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सर्व फोटो ॲड करायचे आहे. माझ्यापाशी तेवढा टाईम नाही, म्हणजे व्हिडिओ खूप मोठा बनेल आपला, त्यामुळे मी पूर्णपणे फोटो तर ॲड नाही करणार. ओके, तर बघू शकाल मी इथपर्यंत फोटो ॲड करतो. याला 3 डॉट ऑप्शनला जाऊन फिल स्क्रीन करतो. परत इथं एक फोटो ॲड करतो, याला पण फिल स्क्रीन करून घेतो. परत इथं पण ॲड करून घेतो. आता मित्रांनो बघू शकाल इथं पण फोटो ॲड केल्यानंतर आता इथनं तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही हा फोटो डिलीट करायचा आहे. तर आता मित्रांनो इथपर्यंत तुम्ही शेक 3 ॲड केला आहे. आता तुम्हाला इथं NP नाव दिसेल. ओके, NP नाव जिथनं दिसणार आहे तिथं एक तुम्हाला चांगला फोटो, सर्वात चांगला तुमच्या फ्रेंडचा फोटो ॲड करायचा आहे. तर मला हा फोटो सर्वात चांगला वाटते, तर मी इथपर्यंत याला ॲडजस्ट करतो आणि याला इथनं मधातून कट करून घ्यायचं आहे. ओके, मधातून कट केल्यानंतर मित्रांनो आता इथं यायचं आहे. इथं एक की द्यायची आहे, मधात एक की द्यायची आहे आणि आखरीला एक की देऊन द्यायची आहे. आता की दिल्यानंतर मित्रांनो बघू शकाल पहिल्या कीवर यायचं आहे. याला इकडे तर सॉरी वेट करा थोडा 2 मिनिट. तर याला झूम करून घेतो मी आधी. तर झूम केल्यानंतर या ऑप्शनला येऊन इथे की देऊन याला आता इकडे ॲडजस्ट करायचं आहे. याला मध्यभागी यायचं आहे, थोडा इकडे ॲडजस्ट करायचं आहे आणि आखरी कीला येऊन थोडा इकडे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता बघू शकाल असं फोटो म्हणजे ब्लर होईल, इन झूम होईल. ओके, आता ते मूव्ह होणार फोटो. ते झाल्यानंतर मित्रांनो इथनं परत फोटो ॲड करणं तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. आता तुम्हाला एक एक करून सर्व आखरीपर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे आहे. तर मी आता व्हिडिओमध्ये थोडा पॉज करतो आणि सर्व आखरीपर्यंत फोटो इथं ॲड करून घेतो. तर मित्रांनो आता आपण इथं फोटो ॲड केला आहे. बघू शकाल फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं यायचं आहे, जिथनं आपले फोटो स्टार्ट होतात तिथनं एक तुम्हाला ब्लॅक पेनचा वापर करून घ्यायचा आहे. आता जे काही ब्लॅक पेन जे आपण त्या ब्लॅक पेनचा आपण वापर करून घ्या, म्हणजे यूज करायचे. तर ब्लॅक पेन जे काही ॲड करून घ्यायचे. तर बघू शकाल जे काही ब्लॅक पेन जे ते आता इथं आपण ॲड करून घेऊयात.
ब्लॅक पेन जे ॲड केल्यानंतर मित्रांनो याला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि थोडा झूम करून घ्यायचं, म्हणजे ते पूर्णपणे झूम होऊन जाणार, म्हणजे ॲडजस्ट होऊन जाणार. याला स्क्रोल डाऊन करायचं आखरीपर्यंत. आता हे झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही जे हॅपी बर्थडे भाऊ पहिला इथं ॲड केला आहे ती लेअर कॉपी करायची आहे, म्हणजे याला टच करायचं, यावाल्या ऑप्शनला जाऊन कॉपी लेअर करायची आणि इथनं याची लेअर पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो बघू शकाल इथं खाली ॲडजस्ट याला करून घ्यायचं आहे आणि थोडा अनझूम करायचं, म्हणजे स्मॉल करून घ्यायचं आहे. आता हे मध्यभागी ॲडजस्ट करून घ्यायचं याला ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो याला स्क्रोल डाऊन करायचं आखरीपर्यंत. आता बघू शकाल याला आखरीपर्यंत स्क्रोल डाऊन केलेला आहे आपण. आखरीपर्यंत स्क्रोल डाऊन केल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला बघायचं आहे की आपलं NP नाव कुठे येतं. मी इथं NP नाव दिलेलं असेल. ओके, NP नाव इथं येतं, तर जिथून आपलं NP नाव येतं तर तिथनं आपल्याला इथनं याला मधातून कट करायचं, याला पण मधातून कट करायचं आहे आणि परत इथनं लेफ्टपासून कट करायचं, म्हणजे 18.29 पासून लेफ्टपासून कट करून घ्यायचं आहे. आता हे कट केल्यानंतर मित्रांनो आता हॅपी बर्थडे नाव खाली गेलं असेल तर याला खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो आता तुम्ही बघायचं जिथं इथं PNG आहे त्याच्या इफेक्टला जाऊन ॲड इफेक्टला जायचं आहे. फेड इन आउट तुम्हाला सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे आणि जसे तुमचे फेड इन आउट आहेत तसेच ठेवायचं आहे. फक्त जो काही याचा इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे आणि जे काही समोर इथं मदत आहे इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. आता इथं पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता जेव्हा फोटो येईल आपला तेव्हा इन आणि इथं आउट होईल. हे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता करून घ्यायचे आहेत ॲड, जे काही शेक इफेक्ट आहेत ते ॲड करायचे आहेत. तर त्याआधी आपण इथं तुम्हाला बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टला जायचं आहे. शेक इफेक्टमधील जो काही पहिलावाला टेक्स्टला तुम्ही इफेक्ट दिलेला असेल, म्हणजे शेक इफेक्टमधील जो काही पहिलावाला इफेक्ट आहे शेकला म्हणजे टेक्स्टला, त्याला कॉपी करायचं आहे आणि बिटमार्कला येऊन इथं जो काही आहे त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. आता पेस्ट केल्यानंतर मित्रांनो परत बॅक यायचं आहे. शेक इफेक्टला येऊन जो काही पहिलावाला फोटो आहे त्याला कॉपी करायचं, इफेक्टवाल्या ऑप्शनला जाऊन कॉपी इफेक्ट करायचं आहे आणि बिटमार्क जो काही आहे आपला तिथं जाऊन आपले पहिले 2 फोटो आहेत त्यांना इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर पहिल्या 2 फोटोंना आपण इफेक्ट पेस्ट करून घेऊयात. पहिल्या 2 फोटोंना इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तिसरा जो काही फोटो येईल त्याला बॅक द्यायचं आहे. परत पहिले आता 3 फोटो येतील त्यांना आपण इफेक्ट पेस्ट करून घेऊयात. तर बघू शकाल त्या 3 फोटोंना इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. या 3 फोटोंना इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत मोठा फोटो येईल त्याला परत बॅक द्यायचा आहे. परत या 2 फोटोंना इफेक्ट पेस्ट करायचा, परत मोठा फोटो येईल त्याला बॅक द्यायचा आहे. परत या 2 फोटोंना इफेक्ट पेस्ट करायचा, तिसरा फोटो येईल त्याला बॅक द्यायचा, परत 2 फोटोंना तिसरा फोटो येईल त्याला बॅक. आता मित्रांनो इथं तुम्हाला टेक्स्टमध्ये लिहून दिलेलं असेल शेक 3. आता इथं शेक 3 लिहून दिलेला आहे तर याला बॅक देऊन द्यायचं सिंपल. याला बॅक दिल्यानंतर NP नावाचे तिथं पण बॅक द्यायचं. परत स्टार्ट करायचं आपले हे काही पहिले 3 फोटो आहेत याला इफेक्ट हाचवाला पेस्ट करायचा, म्हणजे जे काही तुम्ही शेकवून कॉपी केलेला असेल तोच इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. परत जो मोठा फोटो येईल त्याला बॅक द्यायचा आहे. परत त्यानंतरचे जे काही 3 फोटो येतील त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो परत मोठा फोटो येईल त्याला बॅक द्यायचा आहे. परत आता इथनं तुम्हाला मी शेक 3 लिहून दिलेला आहे, इथं शेक 3 यूज करायचं. ओके, आता तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे. जे तुम्ही दुसरा फोटो इथं आहे शेक इफेक्टमधील त्याला कॉपी करायचं आहे. त्याला कॉपी केल्यानंतर आपला मेन बिटमार्क प्रोजेक्ट जो काही आहे मित्रांनो त्याला यायचं आहे. मेन बिटमार्क प्रोजेक्टला आल्यानंतर तुम्ही बघू शकाल इथनं जे काही मधातले फोटो आपण बॅक दिले होते त्याला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. परत समोर जायचं आहे, इथं पण पेस्ट करायचं आहे. परत समोर जायचं आहे, इथं पण पेस्ट करायचं आहे. परत समोर जाऊन इथं पेस्ट करायचं आहे. परत इथं तर इथं आता तुम्हाला तर हे इफेक्टचं कामच संपलेलं असेल. आता इथं जे काही मोठे मोठे फोटो राहिले असतील त्याला आपण इफेक्ट पेस्ट करून घेऊयात. तर बघू शकाल याला पेस्ट केल्यानंतर परत इथं फोटो येईल याला पण पेस्ट करून घ्यायचं आहे. आता बघू शकाल जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तसंच इथं इफेक्ट मिळून जाणार. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तसं इफेक्ट मिळून जाणार. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, शेक इफेक्ट लावून जो काही टेक्स्ट शेक 3 आहे त्याला कॉपी करायचं आहे. शेक 3ला कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टला यायचं आहे आणि मी जिथं टेक्स्टमध्ये लिहून दिलेला शेक 3 इथं यूज करायचं आहे तुम्हाला. तर आता बघू शकाल मी इथं टेक्स्टमध्ये लिहून दिलेलं असेल शेक 3, तर इथं इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. परत समोर जायचं या म्हणजे इथपर्यंत तुम्हाला सर्व फोटोंना इफेक्ट पेस्ट करायचं जिथपर्यंत मी टेक्स्टमध्ये लिहून दिलेलं असेल. तर बघू शकाल आता इथपर्यंत इथं परत येतो, इथं पेस्ट करतो, परत समोर जातो. आता परत बघू शकाल इथं मी इथं शेक 3 लिहून दिलेलं आहे, इथं पेस्ट करायचं आहे. इथं पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकाल परत समोर यायचं आहे, इथं पण पेस्ट करायचं आहे. परत समोर जायचं आहे, इथं पण पेस्ट करायचं आहे आणि परत समोर जाऊन इथं पण पेस्ट करायचं आहे. आता सर्व शेक इफेक्टचं काम संपलेलं असेल. फक्त आता इथं यायचं आहे जिथं मी तुम्हाला फोटो इथं हा फोटो, तर या फोटोला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकाल याच्यातला सगळं इफेक्ट काढून टाकायचं आहे, म्हणजे सर्व इफेक्ट काढून टाकायचे. फक्त जो काही वरचा ब्लिंकवाला इफेक्ट आहे आणि एक चॅनल RPM RGBवाला इफेक्ट आहे ते राहू द्यायचं आहे. ते झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत इथं येऊन जो काही तुम्हाला एक इफेक्ट ॲड करायचा आहे ते इफेक्ट मी दिलेला आहे तुम्हाला, तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकाल मी ते इथं ॲड करून घेतो. आता मित्रांनो याला ॲड करायचं आहे. याला ॲड केल्यानंतर तुम्हाला बघून घ्यायचं, इकडे यायचं आहे पहिला. तर इथं आल्यानंतर इथलं याला पहिला एक्स्ट्रा पार्ट याचा कट करून घ्यायचा आहे. तर मी इथनं याचा एक्स्ट्रा पार्ट लेफ्टपासून ट्रिम करतो, इथनं याला ॲडजस्ट करून घेतो. इथनं याला राईट साईडपासून ट्रिम करून घ्यायचं. 3D टूल ऑप्शनला जाऊन फिल स्क्रीन करून घ्यायचं मित्रांनो. ब्लेंडिंग अँड ऑफिशियल ऑप्शनला जाऊन लाईटिंग अँड स्क्रीन नाही करायचं आहे.
त्याला इफेक्टवर जायचं आहे. ॲड इफेक्टला गेल्यानंतर तुम्हाला इथे क्रोमा की दिसेल, क्रोमा कीला टच करायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगला जाऊन मित्रांनो याचा थ्रॅशलोड करून घ्यायचे तुम्हाला 5 ते 6,000. तर आता तुम्हाला याचं म्हणजे पूर्णपणे ग्रीन इफेक्ट काढून घ्यायचं. तर मी आता थ्रॅशलोड 5,500 ठेवून घेतो. तुम्हाला जेवढं ठेवायचं तुम्ही तेवढं ठेवून घेऊ शकाल. मी 5,500 ठेवला आहे. आता हे झाल्यानंतर मित्रांनो एक परत इफेक्ट इथं व्हिडिओ ॲड करायचं आहे, जे की तुम्हाला इथं दिलेला आहे मी. आता एक व्हिडिओ आपण इथं ॲड करून घेऊयात, जो काही 3 सेकंदाचा आहे. याला 3 डॉट ऑप्शन आहे, फिल स्क्रीन केल्यानंतर ब्लेंडिंग अँड प्रेस ऑप्शन जो लाईटिंग अँड स्क्रीन आणि इथनं राईट साईडपासून टिंग. तर बघू शकाल मित्रांनो, तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितला तर तसाच तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झाले असेल आणि तुमच्या भावाच्या बर्थडेला तुम्ही असा विश पण करू शकाल. 2-in-1 व्हिडिओ आहे मित्रांनो. तुम्ही स्वतःचा फोटो टाकून इथं तुमच्या डॉन काहीतरी नाव टाकू शकाल आणि व्हिडिओ बनवू शकाल. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर लाईक करून टाका. तुमच्या युट्यूब चॅनल जर फर्स्ट टाइम आला असेल तर सबस्क्राईब करून टाका. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.